नमस्कार. नमस्कार. आमच्या हातात आहे सगळ्यांचंच फ्यूज. आम्ही आहोत MHJ विनाकारण न्यूज. MHJ विनाकारण न्यूज प्रस्तुत MHJ तुझा कट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी चीफ एडिटर चित्तनंदन कांबळे आणि आज माझ्यासोबत आहे आपल्या सगळ्यांची लाडकी अँकर पर्णिका. नमस्कार. सूर्याच्या मनोहरी किरणांसोबत. पर्णिका थांब अजून व्हायचंय माझं. थांब. घाई नको पर्णिका. नाही सर, मला आता नुकतीच एक कविता प्रसवलेली, नंतर कर तिची डिलिव्हरी. आज आम्ही तुमचं आणि आपल्या या पत्रकार मित्रमैत्रिणींचं स्वागत करतो. तुम्हाला आपल्या कट्ट्याची गंमत तर माहितीच आहे की आपण इथं वेगवेगळ्या मान्यवरांना बोलवतो आणि त्यांच्याशी हितगुज साधतो. पर्णिका साधतो ना, साधायलाच पाहिजे. कविता राहिली होती ती बोलून घे. तर नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे तुझा भुट्टा. हा कुठला कार्यक्रम आहे पर्णिका? तुझा भुट्टा आहे का तुझा कट्टा आहे मला सांग. आणि तुझा भुट्टा असेल तर मला इथे मीठ आणि लिंबू चोळून बसवलंय का? तुझा कट्टा असं नाव आहे, ते नीट घे. हो हो, तेच ते. तर तुझा कट्टामध्ये तुमचं सगळ्यांचं मी पर्णिका मनापासून स्वागत करते. आता हो काय करायचं? तर हे जेव्हा असे स्वच्छ आणि सुमधुर सूर तुमच्या कानावर पडल्यावर तुम्हाला जसा उत्साह निर्माण होतो, तसाच उत्साह आज इथे जे आपले मान्यवर जमलेले आहेत त्यांना बघून मला झालेला आहे. तर मगाशी जी मला कविता प्रसवलेली होती सर, आता मी तुमच्या समोर ती पेश करते. सूर्याच्या मनोहरी किरणांसोबत चला जग जिंकूया. सूर्याच्या मनोहरी किरणांसोबत चला जग जिंकूया. चला सारे मिळून ज्ञानाची ज्योत पेटूया, ज्योत पेटूया. मुळ्याची भाजी बरी हो, इतकी पानसट आहे ही कविता. पाचट कुठं आहे तो? हा भारी आहे गेला का? भारी. काय म्हणा शेवटचं काय आहे ती? चला ज्ञानाची ज्योत पेटूया, ज्योत पेटूया. वा वा, भारी आहे, भारी आहे. हे काय एवढं तुम्ही भारी म्हणताय अहो, पण एकदा आमच्या एका कार्यक्रमात अजय अतुल आले होते. त्यांनी सुद्धा माझ्या कवितेचं असंच कौतुक केलं होतं. ते सगळ्यांना देखत मला म्हणाले, ताई 1 मिनिटात आलोच. हो, याचा अर्थ ते कल्टी मारली त्यांनी, गेले ते मला सोडून. नाही 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 नाही. भारावून अहो गेले. 1 नंबर आहे. आलो एवढा मोठा माणूस लगा म्हणला ताई 1 मिनिटात आलो हा, म्हणजे भारी आहे. म्हणजे एवढंच नाही तर त्यांनी माझ्या आवाजाचंही कौतुक केलं. ते त्यांच्या ड्रायव्हरला म्हणाले, चल पटकन गाडी काढ. अहो म्हणजे ते पळून गेले, घाबरले तुमच्या आवाजाला, पळून गेले. नाही नाही, ही अनेकच भारी आहे लगा. अहो टाळलं त्यांनी. ऐका माझं, मी ओळखतो त्यांना. टाळलं म्हणजे लगा कुठलं कुठं गेलं किती? नाही हरकत नाही, हरकत नाही. पर्णिका पर्णिका शांत व्हा, आत्मस्तुती नकोय. आपला कार्यक्रम जो आहे त्याच्यावर वळूया आपण, परत मुद्द्यावर या. ऐका ना, पहिलं पान असं संपत आलं तरी अजून माझी ओळखच नाहीये. तोपर्यंत दुसऱ्या स्किटची तालीम करू मी. नाही पंडितजी तसं नाही. काय झालंय, तुम्ही आता कट्ट्यावर खरं तर 5व्यांदा येत आहे, त्यामुळे आम्ही तुमची वेगळी ओळख करून देतो. अहो पण तुम्ही ओळख एकदाही नाही करून दिली ना. ओळख करून दिली पाहिजे ना, ती करून द्या. मी ओळखच करून देते आहे. तर आज आपण इथे आपल्या कार्यक्रमामध्ये जमलो आहे. आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे बंडू तुझा. कोणाचा बंडू पर्णिका? हा ज्याचा कुणाचा बंडू तू आणलेला आहे त्याच्या कुटुंबियांना माहिती आहे का तो बंडू तुझ्याकडे आहे? कार्यक्रमाचं नाव तुझा कट्टा आहे तर ते तसंच घे पर्णिका. तुझा कट्टा, तुझा कट्टा, तुझा कट्टा. तर आज आपण या आपल्या कट्ट्यामध्ये जमलो आहोत ते म्हणजे छान छान गप्पा मारायला. आज आपल्या इथे जमले आहेत 2 असामान्य व्यक्तिमत्वे. त्यातले एक जण आहेत ते म्हणजे नुकताच यांनी गुनेश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जगातील सर्वात लांब नखे वाढवण्याचा विश्वविक्रम केलेला आहे आणि देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. असे सगळ्यांचे लाडके शेतकरी कुटुंबातले रोहित माने. सगळ्यात लांब नखे वाढवण्याचा विश्वविक्रम यांनी केलेला आहे. तुमचं अभिनंदन. आणि दुसरे आहेत केशरी झब्ब्यातले. संपली ओळख. पुढे काय? केशरी झब्ब्यातले पुढे काय?
एवढं एवढीच कशी ओळख असेल एखाद्याची? कोण आहे? मी गायक आहे ना, 22 वर्ष माझी कारकीर्द आहे. बरोबर. केशरी जब्यातले झाली कशी ओळख माझी? नाही आपण काहीतरी तर असेल ना, ते ओळख सांगा ना माझी. मी ओळख करून मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत स्वराधीश पंडित सुमारिया चौगुल्या. नाही माझी नखं वाढले नाही तर वाजवलं असतं मी. आता मी पंडितजी प्रश्नांकडे वळणार आहे. हा, हे महत्वाचं आहे. साधारण मी चुकत नसेल तर 22 वर्षांपासून तुम्ही संगीताची अविरत सेवा करताय. हो. छान. माने आता तुमच्या प्रश्नाकडे वळतो. मला सांगा, आपण लहानपणी आपल्याला सवय असते, तुम्ही नखं वाढवलीत, फक्त वाढवली नाहीत तर विक्रम सुद्धा केलात, पण आपल्याला लहानपणी सवय काय असते की आपण वाढलेली नखं खातो, पण तुम्ही ती खाल्ली नाही, तुम्ही मुक्तपणे त्यांना वाढू दिलं. बरोबर की? अगदी. बरं, हा असा एक प्रेरणादायी, असा एक अभूतपूर्व विक्रम करावा असं तुम्हाला का वाटलं? म्हणजे याची पाळंमुळं कुठं रुजली असावीत किंवा याची बीजं कुठं रोवली होती? आम्हाला सविस्तर काय सांगाल? तर माझं कसं आहे, मी आहे का नाही मुळात शेतकरी आहे आणि मला इथे 6 भावंड. वा. आमच्यात कसं असते, शेतीन भावंडांमध्ये भावंड जास्त आणि शेती कमी आहे. त्याच्यामुळे काय होतंय, आम्ही सगळी भावंड एकत्र गेलो नाही नांगराला वावरात की काय होतंय, पहिलं बी बुसते ती बी चाकरी सोडून जाते दुसऱ्याच्या वावरात. एवढंच आमचं शेत आहे, कळलं का? तर मग भावंड काय म्हणली मला, बाबा की तू काय इकडे बघू नकोस, तू आपलं तिकडे गुरांकडे बघत बस. वा, म्हणजे तुमच्याकडे गुरं आहेत? नाही नाही, आमची नाही, दुसऱ्याची. दुसऱ्याची गुरत बघत बस. तेव्हा काय झालं, मी आपलं बसलो होतो माळा, आपली अशी गुरं बघत आपलं बसलो होतो, बघत होतो, वाढलं हो हे, नको वाढली होती. मला काहीतरी वेगळं वाटलं, बाबा ही भारी आहे काहीतरी, कळलं का? म्हणजे वाढते ती म्हणल्यावर काही साधं सुद्धा नाही, काहीतरी दैवी ती घे. म्हणून मग मी काय केलं, मी दाद्याला हाक मारली पहिले, ए दाद्या, हे बघितलं काय? तेव्हा मी तिकडून करतोय. त्याला म्हणलं, अरे तसं नाही बाबा, इकडे की काय झालंय बघ, वाढवलंय मी, वाढलंय. तेव्हा म्हणला, अरे माकडा, बिनकामाचं बसलंय जिथं बेण्या, वाढलंय ती खातरी किमान. लागलं हो म्हणाला, लय वाईट वाटलं मला. तवा ठरवलं तुम्हाला सांगतो, नको वाढवायची. आणि वाढवायची म्हणजे नुसती वाढवायची नाही, ती हीच आपली ओळख झाली पाहिजे, अशी वाढवायची. वा वा वा, जोरदार टाळ्या. वाढवायला मी सुरुवात केली खरं तर. वा वा. तर प्रेक्षकांना तुमच्या लक्षात आलं असेल, आपण नेहमी असं म्हणतो की एखादा विक्रम कसा घडतो, तर समाजानं केलेल्या छुप्या अपमानातनं तो विक्रम घडत असतो. या अशा आव्हानातनंच आपण यशाचा मार्ग निवडतो, स्वीकारतो. जणू काय एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे आपण झेपच घेत असतो, राखेतनं जन्मच घेत असतो. ऐका ना, इतकं नाही हो काही झालेलं. नखा वाढली आहेत इतकंच आहे ते. काय कष्ट पडतात नखा वाढायला, काय माहित आणि काय केलं. नाही, पण अगदी भारावून जाण्यासारखा क्षण आहे हा. म्हणजे एवढा मोठा विश्वविक्रम तुम्ही केलात. खरंच मला सांगा, तुमच्या या अद्वितीय अशा कलेबद्दल लोकांना कधी कळलं? नाही मला माझ्या कलेवर खूप विश्वास होता. नाही पंडितजी, तुमच्याकडे येणारच आहोत, पण त्याआधी मानेंसाठी हा प्रश्न आहे पर्णिकाचा. अरे पण तुम्ही मला पण विचारलं पाहिजे ना प्रश्न. काय पंडितजी, आपण आळीपाळीनं प्रश्न विचारणार आहोत, त्यामुळे आधी माने तुम्ही उत्तर द्या. कधी तुम्हाला या अद्वितीय कलेबद्दल कधी कळलं? नाही, लोकांनी जेव्हा कळायला लागलं तेव्हा कौतुकच वाटत होतं त्यासनी, लय भारी वाटायचं. आम्हाला पण खूप भारी वाटतं. हळूहळू गावात सगळ्यांना नाव झालं होतं माझं. सगळी मला म्हणायची, ए नकुरड्या. एवढा मोठा सन्मान दिलाय मला, नकुरड्या. भारी जायची नकुरड्या. ऐका, ज्या शब्दाला द्या लागतो तो सन्मानजनक नसतो. सांगतोय, ऐका. म्हणजे मस्करी असते ती त्याच्या मागे. नाही पंडित, काय उदाहरणार्थ एखादा शब्द सांगू शकता का? जो पटकन येतो तो नाही सांगू शकत. भिकारड्या, हा जो शब्द आहे त्याला द्या लागतो, याचा अर्थ तो सन्मानजनक असं नसतो, हे सांगून ठेवतो. कळलं? नाही माने, तुम्ही काहीतरी सांगत होतात. हा तर काय झालं, नकुरड्या म्हणायला लागली. एवढ्यात काय झालं, तालुक्यातनं एक पत्रकार आला होता गावात, त्यानं घेतला बाजूला मला सगळे विचारलं, माझ्यावर लेख बिग लिहायला, फेमस नाव तिथंच. वा वा, तिथंच फेमस झालो, नक्क बिक पेपरात फोटो. अशा पद्धतीनं माने जनमानसात पोहोचले. बरोबर. वा वा. माने, मला सांगा, आयुष्यात नखं वाढल्यानंतर आंघोळ करताना किंवा बाकीच्या गोष्टी करताना नाजूक ठिकाणी नखं टोचतील याची भीती नाही वाटली? वाटली की हो, भीती वाटणारच की, म्हणून तर हे वाद मोकळा ठेवलाय. ही जेव्हा वाढवली नाही नक, तुम्हाला सांगतो, तेव्हा बायको मला म्हणली, तुम्ही एक नाही ही कापडी पिशवीत बांधून ठेवा. म्हणजे फक्त मीच नाही, घरातल्यांनी सुद्धा लय सपोर्ट केला ह्याला. वा वा.
म्हणजे सपोर्ट. या अशा विक्रमातनं माने समाजाला एक संदेश सुद्धा देऊ इच्छित आहेत की बाबा कापडी पिशवी वापरा, प्लॅस्टिकची पिशवी नका वापरू. कोणी सांगितलं संदेश हा? आता ते- वाटेल ते बोलताय तुम्ही. यांनी फक्त सांगितलं कापडी पिशवीत हात घाल, बायकोनी सांगितलं, तुम्ही म्हणता संदेश देताय. किती वाढवून सांगाल? नाही, पंडित माझं आहे ते तर सांगून द्या तुम्ही मला. शांत व्हा. तुमच्याकडे येणारच होतो आम्ही. धंदवाय कधी बोलणार मी? मी 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 आता मी तुमच्याकडे येणारच होते. हा. तर मी तुम्हाला प्रश्न विचारते. हा. आज आपला हा जो कार्यक्रम इथे आहे, हा. तुझा चड्डा फट्टा, कुठला कार्यक्रम आहे ना, सांगा एकदा. परडिका, असा आपला कार्यक्रमच नाहीये. आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे तुझा कट्टा, ते तसंच घ्या. हा. तर पंडितजी मला तुम्हाला असं विचारायचंय, हा. तुम्हाला इथे येऊन कसं वाटतंय? छान वाटतंय. तर मानेजी, अरे मला विचारा ना प्रश्न. छान वाटतं एवढंच कसं उत्तर तुम्हाला नाही, पुरतं? मला वाटलं झालं. मला पण बोलायचंय, मला काहीतरी विचारा ना मला. चिडू नका पंडितजी, असं नसतं वा. हा कोण जावं आहे त्यांचं, हे सगळे प्रश्न विचारताय, मग 5-5 वाक्य मोठी मोठी बोलतोय. नाही नाही सर मला विचारा प्रश्न. शांत व्हा. तुम्ही गाणं गाणार का? हो, गाणं गाणार मी. गाणं गा. गाणं. गाणं गाणार मी. ठीक आहे. कुठलं गाणं ऐकायचंय तुम्हाला? मला काय वाटतं, आज इथे छान हा माहोल जमलेलाच आहे. यांनी आपले विश्व विक्रम केलेले आपले शेतकरी कुटुंबातले रोहित माने इथे आलेले आहेत. तर आपण आज नखांवरती एखादं गाणं ऐकूया. नखांवरती कुठलं गाणं? नखांवर गाणंच नाही आहे का माझं? नखांवर गाणं आहे ना कुठलं? ते गमू माहेरला जाते हो नखवा. अरे नाखवा येतंय, नाखवा. नखवा नाहीये. काय बोलतायत हे? ते दुसरं गाऊ शकता तुम्ही. कुठलं? नखरेवाली. अरे त्या नखरेवाली नाही हो, नखरेवाली असं आहे ते. नखरेवाली कुठून आणलं? जाऊ आपलं ती म्हणा आपलं. कुठलं? काय ग नखू, काय ग नखू, बोला दाजीबा. ग नखू, काय 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 ग नखू, बोला दाजीबा. प्रेक्षकांना आपला कार्यक्रम हिंसक वळणावर गेलेला आहे. कार्यक्रम इथंच संपला असं मी जाहीर अरे पडलाय तरी पाय हलवत नाही, पडलाय तरी पाय हलवत